Hello dear student, this is Pragati. Here is Standard 9 CBSE Chapter 2 Polynomial Exercise 2.2 Question number 1. Find the value of the polynomial 5x minus 4x square plus 3. तर पहा मुलांनो, कोणत्याही पॉलिनॉमियलची जर का व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे तर आपल्याला काय करावं लागेल. हा आपला जो पॉलिनॉमियल आहे तो पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल x आहे आणि आपल्याला xच्या व्हॅल्यूज आपल्याला इथे दिलेल्या आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की हा पॉलिनॉमियल लिहायचा आणि x जिथे जिथे असेल तिथे xची व्हॅल्यू पुट अप करायची आणि सॉल्व करायचं. दॅट्स इट. आता x जिथे जिथे आहे तिथे आपल्याला x इक्वल टू 0 घ्यायचं आहे क्वेश्चन नंबर 1 मध्ये. 5 इंटू 0 मायनस 4 इंटू 0 स्क्वेअर प्लस 3. 5 इंटू 0 0 मायनस 0चा स्क्वेअर 0 होतो आहे आणि 0 इंटू 4 हा पण 0 झाला आणि प्लस 3. तर इथे आपला आन्सर आलं 3. तर सेकंड पाहूया. सेकंडमध्ये सेम आपण पॉलिनॉमियल लिहिणार. आता इथे या जागेवर आपण एक्सच्या ऐवजी -1 घेणार आहोत. तर 5 इंटू -1 मायनस 4 इंटू -1 स्क्वेअर प्लस 3. 5 इंटू -1 मायनस 5 -1चा स्क्वेअर हा +1 होतो. +1 इंटू -4 4 1 जा 4 -4 प्लस 3 -9 प्लस 3 -6. तर लास्टवालं पाहूया. एक्सची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी +2 घ्यायची आहे. 5 इंटू ब्रॅकेट 2 4 इंटू 2 स्क्वेअर प्लस 3. पहिले आपण पॉलिनॉमियल लिहून घेणार आणि एक्सच्या जागेवर 2ची व्हॅल्यू पुटअप करणार आणि सॉल्व करायचं. 5 2 जा 10 2चा स्क्वेअर 4 होता आहे. 4 4 जा 16. तर इथे -16 आणि प्लस 3. आपल्याला काय मिळत आहे 10 13 3 मिळत आहे मायनस. ठीक आहे मुलांनो, अशा प्रकारे सॉल्व होतो आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर 2. फाइंड पॉलिनॉमियल 0, पॉलिनॉमियल 1, पॉलिनॉमियल 2 फॉर ईच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल. आपल्याला काही पॉलिनॉमियल इथे दिलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या पॉलिनॉमियलमध्ये ह्या ज्या व्हॅल्यू आहे एकदा आपण 0 घेणार, वायच्या ऐवजी एकदा 0 घेणार किंवा एक नंतर 1 घेणार आणि नंतर 2 घेणार. अशा प्रकारे प्रत्येक पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. चला सुरुवात करूया. पॉलिनॉमियल पहिले 0 घेऊ. हा आपला पॉलिनॉमियल y² मायनस y प्लस 1. तर बस जिथे आपल्याला y दिसत आहे तिथे आपल्याला 0 पुट करायचं आहे. 0 स्क्वेअर मायनस 0 प्लस 1. 0 स्क्वेअर 0 मायनस 0 प्लस 1. आपल्याला आन्सर मिळत आहे प्लस 1. आता नेक्स्ट घेऊ आपण पॉलिनॉमियल 1. तर पॉलिनॉमियल 1 घेऊया. सेम फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायचं आहे. y² मायनस y प्लस 1. y² म्हणजे 1² मायनस 1 प्लस 1. प्लस 1 मायनस 1 कॅन्सल झाला. आपलं आन्सर आलं 1. आता आहे 2. आपल्याला yच्या ऐवजी 2 घ्यायचं आहे. तर y² मायनस y प्लस 1. दरवेळी पॉलिनॉमियल लिहायला विसरायचं नाही. 2² मायनस 2 प्लस 1. 2² झाला 4 मायनस 2 प्लस 1. हे झाले 3. अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे पॉलिनॉमियल पण सॉल्व करायचे आहेत. आता पाहूया. आपण सगळ्यात पहिले 0 घेऊया. ह्या टीच्या जागेवर आपल्याला 0 घ्यायचं आहे. तर पॉलिनॉमियल 0 आपला काय तयार होतो 2 प्लस 0 प्लस 2 इंटू 0 स्क्वेअर मायनस 0 क्यूब. 2 प्लस 0 प्लस 0चा स्क्वेअर 0 0 इंटू 2 हा पण 0 झाला आणि 0चा क्यूब हा पण 0 झाला. म्हणजे आपला आन्सर आलं 2. आता नेक्स्ट आहे 1ची व्हॅल्यू पुटअप करायची आहे टीच्या ऐवजी. तर पॉलिनॉमियल इथे आपल्याला 1 घ्यावं लागेल. 2 प्लस टी प्लस 2t स्क्वेअर मायनस टीचा क्यूब. तर व्हॅल्यू पुटअप करूया. 2 प्लस 1 प्लस 2 1चा स्क्वेअर मायनस 1चा क्यूब
2 प्लस 1 प्लस 1चा स्क्वेअर 1 झाला, 1 इंटू 2 2 आणि 1चा क्यूब पण 1च होतो आहे, तर हा -1 प्लस 1 -1 कट झाला, 2 प्लस 2 इथे झाले 4. आता आपण 2ची व्हॅल्यू 2 भरूया याच्या ठिकाणी. पॉलिनॉमियल इथे 2 भरूया. 2 प्लस टी प्लस 2t स्क्वेअर मायनस टीचा क्यूब. 2 प्लस 2 इंटू 2 स्क्वेअर मायनस 2 क्यूब. काय मिळत आहे? 2 प्लस 2चा स्क्वेअर झाला 4, 4 2 जा 8 आणि मायनस 2चा क्यूब हा पण 8 झाला. तर आता इथे काय प्लस 8 मायनस 8 कॅन्सल झाले, 2 प्लस 2 4. अशा प्रकारे सॉल्व करायचं आहे. आता इथे पुन्हा आपण pxचा क्यूब. तर पहा पहिल्यांदा आपल्याला 0 घ्यायचा आहे, म्हणजे 0चा क्यूब आपल्याला काय मिळाला? 0 मिळाला. नेक्स्ट टाइम आपल्याला 1 घ्यायचा आहे, म्हणजे एक्स क्यूबच्या जागेवर आपल्याला 1चा क्यूब लिहायचा आहे, तर तो आपल्याला 1 मिळतो. नेक्स्ट आहे 2. एक्स क्यूबमध्ये आपल्याला 2चा क्यूब घ्यायचा आहे, तर आपला आन्सर आहे 8. आता लास्टवाला पाहूया. सगळ्यात पहिले आपण 0 घेणार. 0 घेतला, व्हॅल्यू पुटअप करूया. 0 मायनस 1 0 प्लस 1 काय मिळालं इकडे? -1 इंटू मिळाला प्लस 1, तर आपला आन्सर आला -1. पॉलिनॉमियल 1 काय घेणार? x मायनस 1 x प्लस 1 व्हॅल्यू पुटअप करूया. एक्सच्या जागेवर 1 घ्यायचा आहे, 1 मायनस 1 1 प्लस 1 0 इंटू 2, तर काय आन्सर आला? 0. 2ने जेव्हा 0ला मल्टिप्लाय करतो. आता लास्ट आहे पॉलिनॉमियल. आता 2ची व्हॅल्यू पुटअप करायची आहे. x मायनस 1 आणि x प्लस 1 काय भेटत आहे? 2 पुटअप करायचं आहे. 2 मायनस 1 2 प्लस 1 इथे 1 मल्टिप्लाइड बाय 3 3 1 जा 3. अशा प्रकारे हा एक क्वेश्चन सॉल्व होतो आहे. If you understand well, then please type yes in the comment. Thank you for watching.